परभणीत ग्रामसभेत गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। साबळे भोगाव इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरू होती आणि त्याच दरम्यान उपसरपंच बाईच्या पतीनं हा गोळीबार केलेला आहे। मनोज राऊत असं गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साबळे यांनी MRGSच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि त्याच वेळी साबळे यांच्यावरती मनोज राऊतनं गोळ्या झाडल्या। मात्र साबळे यांनी वेळीच मान झुकवल्यामुळे सुदैवानं ते बचावले गेलेत। फिल्मी स्टाईलनं गोंधळ घालत मनोजनं 3 गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। या घडलेल्या प्रकारामुळे साबळे यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय। घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काय विचारायला म्हणून रिव्हॉल्वर काढली, त्यानं गोळी मारली, चुकली, माझ्या खांद्यावर येऊन गेली। पुन्हा अजून 2 मारले त्यांनी, त्या बाजूने गेले। दुसऱ्या माणसाला सारखा म्हणतो, दुसऱ्या माणसं माझ्या आड उभे राहत होते। पहिली तर कानासमोरूनच गेली, असं केल्यामुळे नाही तर मला लागत होती। त्याच्याकडे पद, त्याची बायको सरपंच आहे, त्याच्याकडे पद कोणचंच नाही। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून। गजानन, आपण बघतोय ग्रामसभा सुरू असतानाच उपसरपंचाच्या पतीनं हा गोळीबार केलेला आहे। काय सविस्तर माहिती आहे? ह्याला अटक केली आहे का? एकंदरीतच सगळी जी घटना आहे ते वाबळे भोगाव म्हणून एक परभणी तालुक्यातलं गाव आहे। तिथं 26 जानेवारी निमित्त आज ग्रामसभा घेण्यात येणार होती आणि विशेष म्हणजे या ग्रामसभेला उपसरपंच जे बाई आहेत आशामती राऊत म्हणून, त्या सुद्धा उपस्थित नव्हत्या। आणि त्या उपस्थित नसताना त्यांचे पती जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आहेत ते त्या ग्रामसभेमध्ये होते। MRGSच्या कामावरून जिल्हा ग्रामपंचायत सदस्याने त्यांना विचारणा केली असता सगळं तिथं वादळ उडालं आणि त्यातून रागात आलेल्या मनोज राऊतांनी, यांचं मनोज राऊत असं नाव आहे, आणि त्यांनी गोळीबार केला। ग्रामपंचायत सदस्या कानापासून ती गोळी बेसुरास मार गेली आणि बार बचावले। आणि त्यानंतर सगळं जे घटना घडली ते गावात सगळं गोंधळाचं वातावरण होतं। मोठा फौजफाटा पोलीस बंदोबस्तामध्ये ते सगळं वातावरण होतं आणि आतापर्यंत हे सगळं तणावाचंच वातावरण आहे। अद्याप तरी या घटनेमध्ये गुन्हा दाखल झाला नसल्यामुळं आतापर्यंत पोलिसांनी कुणाला अटक केलेली नाहीये, पण दोन्हीकडच्याही सगळी जी कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मधुरा, धन्यवाद गजानन ह्या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।